नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सायली दाखवते की हे मी खाल्लेलं नाही, प्रियानेच खाल्लेलं आहे. बघा तुम्ही, तिच्या रूममध्ये निघालेला आहे. परंतु तरीही कल्पना विश्वास ठेवत नाही आणि ती म्हणते की आता पूर्ण आजीलाच सांगते. आणि असं म्हणून सगळेजण पूर्ण आजीजवळ जातात. तेव्हा मात्र सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर आता सायलीवर सगळे आरोप करतात. तेवढ्यातच एक कुरिअरवाला येतो आणि तो मात्र आता म्हणू लागतो की तुमचं पार्सल आहे तन्वी सुभेदार चायनीजचं. तर आता सायली म्हणते, अगं जा जा, चायनीज जास्त गार झालेलं चांगलं नाही, त्यामुळे गरम गरम आहे तवरच खाऊन घे. आणि आता इकडे प्रियाचं नाटक सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं, त्यामुळे आता ती पार्सल घेते. त्यानंतर कुरिअरवाला निघून गेल्यावर आता पूर्ण आजी म्हणते की बस झालं, आता एकही शब्द बोलू नको. मला एक तर तुझ्याकडनं कमीच अपेक्षा असतात, त्यात सुद्धा आता तू नेहमी तोंडावरच पडते. आणि असं म्हणून आता एक खोटं लपवण्यासाठी आता अजिबात अजून खोटं बोलू नको. आणि असं म्हणून आता पूर्ण आजी रागातच तिथून निघून जाते. इकडे मात्र आता कल्पना सुद्धा प्रियाला दोष देते आणि हे खूपच चुकीचं आहे. तुला उपवास धरायचा नव्हता तर नाही धरायचा ना, पण खोटं कशाला बोलायचं. नंतर कल्पना ही तिथून निघून गेल्यावर आता सायली तिच्या जवळ जाते. परंतु आता प्रिया हळूहळू मागे सरकते, कारण आता तिला असं वाटतं की सायली पुन्हा एकदा माझ्या कानाखाली वाजवेल. त्यानंतर आता सायली ही तिला सांगते की नेहमी अशीच वागत राहिली ना तर तोंडावर पडशील. दुसरीकडे अस्मित्रा मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही. तर इकडे आता प्रिया म्हणते की अजिबातच ज्ञान देऊ नको, गरज नाही मला तुझ्या ज्ञानाची. तर सायली म्हणते ठीक आहे. दुसरीकडे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायलीचं बोलणं अर्जुन सोबत सुरू असतं आणि अर्जुन म्हणत असतो की साक्षीचाच तो लॉकेटचा तुकडा आहे हे आपल्याला कोर्टात सिद्ध करता येईल आणि त्यामुळे त्यावेळेस ते आश्रमात होते हे नक्की ठरेल. इतक्यातच मात्र तिथे प्रिया येते आणि तो तुकडा मात्र खाली पडतो आणि तो मात्र प्रियाच्या हातात येतो. आणि प्रिया मात्र आता संशयाने दोघांकडे बघते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.